नमस्कार मित्रांनो. पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरतेवेळी आपल्यासोबत कशा पद्धतीनं स्कॅम होतो याचे बरेचसे व्हिडिओ आपण पाहिले असतील. पण अशी व्हिडिओ बनवणारे लोक खरंच संपूर्ण माहिती घेऊन व्हिडिओ बनवतात का याबद्दल शंकाच आहे. कारण अशी लोक कधी कधी आपल्याला ऑड फिगर मध्ये डिझेल पेट्रोल भरायला सांगतात, तर कधी मशीनवर जलद गतीनं बदलणाऱ्या आकड्यांवरती संशय व्यक्त करतात. पेट्रोल पंपामध्ये ग्राहकांना उच्च गुणवत्ता आणि योग्य माप मिळाले पाहिजे, यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल पंपामध्ये अनेक बदल केलेले आहेत. पूर्वीपासून पेट्रोल पंपामध्ये दररोज सकाळी 5 लिटरच्या मापामध्ये योग्य माप येत असल्याची तपासणी केली जाते. पण आता त्याचबरोबर ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि पेट्रोल पंपातील गैरप्रकार आणि अनियमितता टाळण्यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपामध्ये ऑटो मशीन बसवण्यात आले आहेत. ऑटो मशीन ही पेट्रोल पंपातील प्रत्येक व्यवहाराची नोंद ठेवते. त्याच पद्धतीनं तेल साठ्याचीही नोंद ऑटो मशीन मध्ये ठेवण्यात येते. पेट्रोल पंपातील गैरप्रकार किंवा अनियमितता ऑटो मशीन याची नोंद घेते आणि जर काही गैरप्रकार आढळून आला तर ऑटो मशीनला अलार्म येतात आणि डिस्पेन्सर मशीन ऑटोमॅटिक बंद पडतात. जर हे मशीन चालू करायचे असतील तर पेट्रोलियम कंपनीला योग्य उत्तर देऊन संबंधित कंपनीला ते डिस्पेन्सर चालू करून घ्यावे लागतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं प्रत्येक पेट्रोल पंपावर ऑटो मशीन बसवलेले आहेत. त्याच पद्धतीनं पेट्रोल पंपामध्ये जेवढ्या मशीन आहेत त्यांचे संपूर्ण ऑनलाईन ऍक्सेस इथे उपलब्ध असतात. तिथे जेवढे ट्रान्झॅक्शन होतात, जेवढे व्यवहार होतात त्याची नोंद इथं आपल्याला दिसून येते. त्याच पद्धतीनं याचे सर्व ऑनलाईन ऍक्सेस हे पेट्रोलियम कंपन्यांकडे सुद्धा असतात. आपल्याला यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे जे टँक आहेत, जो साठा आहे तेल साठा, त्याची सुद्धा इथं नोंद दिसून येते. त्याच पद्धतीनं पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी म्हणजे सेल्स ऑफिसर हे वेळोवेळी प्रत्येक पंपांची तपासणी करत असतात, म्हणजेच इन्स्पेक्शन करत असतात. जर पेट्रोल पंपामध्ये काही गैरप्रकार किंवा अनियमितता आढळून आली तर ते पंपाला दंडही ठोठावू शकतात आणि संबंधित पंप बंदही करू शकतात. तसेच पेट्रोलियम कंपन्याकडून क्यू आणि क्यू ची एक टीम असते, जी टीम कुठल्याही पेट्रोल पंपावर केव्हाही जाऊन तेथील तपासणी करून जर त्यांना काही गैरप्रकार आढळून आला तर तेही संबंधित पंपावर कारवाई करू शकतात. त्याचप्रमाणे शासकीय स्तरावर मोबाईल व्हॅन नावाचं एक पथक असतं, जे कुठल्याही कंपनीच्या पेट्रोल पंपावर जाऊन तिथे ते तपासणी करू शकतात आणि त्यांना जर काही गैरप्रकार आढळून आला तर ते संबंधित पंपावर कारवाई करू शकतात, त्यांना दंड थोठावू शकतात किंवा संबंधित पंप बंदही करू शकतात. एवढे असून सुद्धा काही ग्राहकांचे असे म्हणणे आहे की स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी धरून मशीनमध्ये फेरफार करून अनेक प्रकारचे स्कॅम किंवा चोरी केली जाऊ शकते. पण सध्या तेही शक्य नाही. कारण शासकीय स्तरावर जे अधिकारी असतात, जे वर्ग 1 चे अधिकारी असतात, जे वजन मापेचे अधिकारी असतात, ते प्रत्येक वर्षी पेट्रोल पंपातील मशीनची चाचणी करत असतात. योग्य ती क्वांटिटी येत आहे का ते पाहत असतात आणि पेट्रोल पंपातील प्रत्येक मशीनच्या इलेक्ट्रॉनिक भागाला सील लावले जाते, ज्याला आपण स्टॅम्पिंग म्हणतो. कारण हे स्टॅम्पिंग इतर कोणीही उघडू शकत नाही आणि त्यामुळे हे करणं ही शक्य नाही. जर असे झालेच तरी मशीनमध्ये झालेली फेरफार ही तेल साठ्यातील तफावत ऑटो मशीनला लक्षात येते आणि ऑटो मशीन ही नोंद पेट्रोलियम कंपनीकडे असते आणि पेट्रोलियम कंपनी जर असं काही त्यांना आढळून आलं तर संबंधित पंपावर पेट्रोलियम कंपनी कारवाई करू शकते. आता आपल्याला सुरुवातीला जो प्रश्न पडला होता की ऑड फिगर मध्ये पेट्रोल किंवा डिझेल टाकणे योग्य की अयोग्य, जेव्हा आपण पेट्रोल पंपामध्ये जातो आणि पेट्रोल आणि डिझेलची एक अमाऊंट सांगतो, त्यावेळी तिथं उपस्थित असलेला अटेंडन्स ज्यावेळी आपली अमाऊंट सेट करतो आणि जेव्हा पेट्रोल आणि डिझेलची डिलिव्हरी पूर्ण होते त्यावेळी आपल्याला जर संशय आला असेल तर आपण संबंधित अटेंडन्स कडून पेट्रोल किंवा डिझेलची पावती मागू शकतो. त्या पावतीवर आपण सांगितलेली रक्कम प्रीसेट मध्ये लिहिलेली असते आणि सेलमध्ये आपण जी सांगितलेली रक्कम आहे तीच प्रीसेटची रक्कम आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं प्रीसेट व्हॅल्यूमला आणि जो दर आहे त्या रकमेची व्हॅल्यूम मध्ये डिझेल किंवा पेट्रोल आपल्याला आलेले आहे किंवा नाही हे तपासणे गरजेचं आहे. जर असे असेल, जर हे योग्य असेल तर आपल्याला कितीही रकमेचं जर आपण पेट्रोल डिझेल टाकलं, मग ते राऊंड फिगर मध्ये असो किंवा ऑड फिगर मध्ये, आपल्याला कसलीच तफावत त्यामध्ये आढळून येणार नाही. मशीनच्या इलेक्ट्रॉनिक भागाला सील असल्यामुळे त्यामध्ये कसल्याच पद्धतीची सेटिंग आता सध्या तरी शक्य नाही. त्यामुळे तुम्ही ऑड फिगर मध्ये जरी टाकलात आणि राऊंड फिगर मध्ये जरी पेट्रोल डिझेल टाकलात
तरी आपल्याला योग्य तेच माप मिळेल यात कसलीच शंका नाही. त्याच पद्धतीनं पेट्रोल किंवा डिझेल भरतेवेळी डिस्प्लेवर जे अंक जलद गतीने बदलतात त्यावरही अनेक जण शंका उपस्थित करतात. जर पेट्रोल आणि डिझेल भरतेवेळी आपल्याला जर स्लो गतीने पेट्रोल डिझेल भरण्यात आले तर पेट्रोल पंपावर अनेक गाड्यांच्या रांगा लागतील. त्यामुळे जलद गतीने पेट्रोल आणि डिझेल सोडणं गरजेचं असतं. म्हणून आपण त्या अंकावरही संशय घेणं चुकीचंच आहे. केवळ या एकमेव कारणामुळे जलद गतीने पेट्रोल किंवा डिझेल सोडले जाते म्हणून आपल्याला कमी पेट्रोल किंवा डिझेल मिळेल यात शंका घेण्याची काहीच गरज नाही. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती मिळालीच असेल. जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मित्रांनो, अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.